श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. लवकरच आपल्या महाराजांची पुण्यतिथी येणार आहे आणि पुण्यतिथी म्हणजे आपल्या महाराजांनी हे अवतार कार्य समाप्ती केली होती. तर पुण्यतिथीला आपण सगळ्यांना माहिती आहे अखंड नाम जप यज्ञ 16 जो की सप्ताह आहे तो आपल्या प्रत्येकाच्या घराच्या जवळपास केंद्रात मठात चालू होणार आहे. तर ह्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाला बसायचे आहे. तर ते पारायण कसे करायचे, काय करायचे हा व्हिडिओ मी लवकर बनवते आहे, कारण की ऐन वेळेवरती बनवला तर काहींकडे पोथी नसते, काहींकडे त्यांची तयारी नसते, मासिक धर्म वगैरे. त्यामुळे हा व्हिडिओ मी लवकर शूट करत आहे. तर आपल्याला गुरुचरित्र पारायण म्हणजे दत्त संप्रदायातील एक 5वा वेद जो की आपला गुरुचरित्र ग्रंथाने असंख्य अशा अडचणी म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणीचं मूळ जे आहे आणि त्या सॉल्व्ह करण्याची ताकद आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मी गुरुचरित्र पारायण केले होते संतान प्राप्तीसाठी. त्या गुरुचरित्र पारायणामध्ये जेवढे ते 2 वर्ष मी पारायण केले त्या पारायणामध्ये माझं आयुष्य एवढं बदललंय. आज तुम्ही सगळे मला पाहतात आणि माझे पहिले जुने व्हिडिओ बघा, त्यामध्ये माझं काय आयुष्य चेंज झालं हे तुम्हाला दिसेलच. आणि मेन म्हणजे मी ज्या इच्छेने गुरुचरित्र पारायण करत होते संतान प्राप्ती ती मला झाली. आणि आता आपल्याला ह्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण करायचे आहे. गुरुचरित्र पारायण करणारा जो भक्त आहे तो मुळातच खूप भाग्यवान असतो. आणि महाराज ज्यांची इच्छा आहे, आपण गुरुचरित्र पारायण करणारे कोणीच नाही, महाराजांची इच्छा आहे की तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण करून घेण्याची, तेव्हाच तुमच्याकडून ते गुरुचरित्र पारायण पूर्ण होईल, अन्यथा पूर्ण होणार नाही. कुठली ना कुठली अडचण येणारच आहे, असं भरपूर ठिकाणी घडलेलं आहे. आणि आता तुम्हाला गुरुचरित्र पारायण ह्या पुण्यतिथीला कसं करायचं, आपलं गुरुचरित्र पारायण 9 एप्रिलला सुरू होणार आहे. तर ह्या दिवशी आपल्याला, आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी गुरुचरित्र पारायणाला बसा. कुणाच्या घराजवळ केंद्र असेल त्यांनी सामूहिक पारायण करा, किंवा कोणाच्या घराजवळ केंद्र वगैरे नसेल तर त्यांनी आपल्या घरी जरी पारायण केलं तरी चालेल. आणि माझा सगळ्यांना सल्ला आहे, घरी करा तुम्ही. केंद्रात तर तुमची इच्छा असेल तर करा, पण घरीही करा, कारण की आपल्या घराला जे दोष लागलेले असतात ना ते त्या गुरुचरित्र पारायण ग्रंथामुळे कमी होतात. आता आपल्याला पारायण करायचं कसं, तर 9 एप्रिलला आपला सप्ताह सुरू होणार आहे. आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना चपाती द्यायची आहे, जे आपण सांडके करतो ते त्यांना द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र केव्हापासून वाचू शकतो, पहाटे 3 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. तर माझा सगळ्यांना एक सल्ला आहे की पहाटेच तुम्ही वाचा म्हणून, कारण की पहाटे कसं सगळे झोपलेले असतात, घरातले शांत शांत वातावरण असतं आणि जी ब्रह्मांडाची जी दैवी ऊर्जा असते ती खूप असते. आपल्याला जो अनुभव येतो, मला ह्या पहाटेमध्ये एक अनुभव आला होता, तो मी तुम्हाला लवकरच शेअर करेन. गुरुचरित्र पारायणाचा मी 3ला पारायण वाचत होते तेव्हा. सगळ्यांना विनंती की तुम्ही पहाटेच पारायण करा म्हणून, आणि ज्यांना काही अडचण असेल त्यांनी केलं तरीही पण चालेल. आता आपण पहाटे 3 वाजता पारायणाला बसलो, आता ह्या पारायणामध्ये खाण्यापिण्याचे काय नियम आहे, भरपूर सेवेकरी जे आहेत ह्या नियमांना एवढे घाबरतात, त्या घाबरण्याच्यामुळे ते गुरुचरित्र पारायण करणेच विसरून जातात. म्हणजे त्यांना असं वाटतं की नको, नियम खूप आहेत, मला नाही करायचे आहे गुरुचरित्र पारायण. आता खाण्यापिण्याचे काय नियम आहे, तुम्ही ज्या आपली तूर डाळ, मूग डाळ ह्या खाऊ शकत नाही, आपल्याला एक धान्य राहावं लागतं. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस तेच खाणं आहे. तुम्ही बाजरीची भाकर खाल्ली 7 दिवस तुम्हाला बाजरीचीच भाकर खाणं आहे. आणि आता खायला चालतं काय, सगळ्या पालेभाज्या आपल्याला खायला चालतात. आता वर्ज्य काय आहे, कांदा लसूण यामध्ये वर्ज्य आहे, डाळी वर्ज्य आहे, कडधान्य वर्ज्य आहे. एवढं वर्ज्य करायचं आहे आपल्याला. ताई आम्ही बाहेरचं खाऊ का, आम्ही मेसमध्ये राहतो, आम्ही इकडे राहतो, आपली आई, मुलगी, पत्नी यांच्या हातचं तुम्हाला खायला चालतं. परान्न वर्ज्य करायचं. परान्न म्हणजे काय, की दुसऱ्याच्या घरचं आमचे आहे ते आपल्याला खायला चालणार नाही. आम्ही मेस लावलेली आहे, आम्ही हे केलेले आहे. तुम्हाला तिथे पर्यायच नाहीये की तुम्ही स्वतः करून खाणार आहात, तर तुम्ही पैसे देऊन तिथे खाऊ शकता स्वखर्चाने. आणि आता त्यानंतर काय नियम आहे, की जमिनीवर झोपायचं, भुईशयन करायचं. आपल्याला बेड गादी जी आहे तिथे झोपायचं नाहीये, खालीच झोपायचंय. ताई मला अडचण आहे, मला हे आहे, मला ते, काही त्याला चालणार नाही. आपल्याला जो नियम आहे आणि जे पारायण नियमांना बांधून केलं जातं ना त्याचं फळ खूप असतं. तर तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे. त्यानंतर आम्हाला खाली बसून वाचल्या जात नाही, आम्ही चेअरवर बसून वाचू शकतो का, करू शकता.
काही हरकत नाही. ज्यांना खाली जमिनीवर बसणे शक्य नाही त्यांनी खुर्चीवरती टेबलवर बसून वाचू शकता. आता त्यानंतरचा नियम ब्रह्मचर्या पाळायची. तर ब्रह्मचर्या कडकडीत वर्ज्य असते. कारण की आपला गुरुचरित्र ग्रंथ खूप पवित्र आहे आणि आपल्याला त्याची पवित्रता, आपल्या शरीराची पवित्रता पाळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जी आहे गुरुचरित्र पारायण करताना ब्रह्मचर्या वर्ज्य असते. आणि त्यानंतर घरामध्ये अजिबात म्हणजे तुम्ही जर मौन पाळला ना तर खूपच छान. अति बडबड करायची नाहीये. आणि तुम्हाला एक सांगते मी क्लिअरली, स्पष्टच बोलते, की ज्यांना नियम पाळायचा आहे ना त्यांनीच गुरुचरित्र पारायण करा. की ताई माझ्याकडून हा नियम पाळला जाणार नाही, तो नियम पाळला जाणार नाही. नियमांना बांधूनच सेवा करायची. आता ते झालं. त्यानंतर गुरुचरित्र पारायण करायचं कसं? आपण सकाळी तुम्ही पहाटे 3ला बसला तर देवपूजा अगोदर करू की नंतर करू हाही भरपूर जण कमेंट करतात. तुमची इच्छा असेल की देवपूजा अगोदर तुम्हाला टाइम असेल केली तरी चालेल, नंतर केली तरी चालेल. देवपूजेचा गुरुचरित्र पारायणाचा काही संबंध नाही. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. आता आम्हाला एका जागेवरती एवढ्या वेळ बसणं शक्य नाहीये. चालेल तुम्ही मधी उठला तरी चालेल. जर तुम्हाला मधीच वॉशरूमला जायचं असेल तर जा, हातपाय धुवून स्वच्छ गुळणा करून मगच वाचायला बसा. आता वाचताना आपल्याला भस्म लावणं खूप गरजेचं आहे. आता वाचताना काय नियम पाळायचे, की आपल्या कपाळी भस्म लावायचा, गळ्यावरती, दोन्ही खांद्यांना, इथे छातींना, पोटाला सगळीकडे भस्म लावायचं. भस्म लावल्याने काय होतं, जी काही निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असते, जी काही ऊर्जा असते, झोप येणे, जांभळी येणे, आळस येणे, अंग जडपटणे हे सगळं पारायणामध्ये होत नाही. त्यामुळे आपल्याला भस्म लावायचं आहे. वाचन करताना भरपूर लोकांचं मी बघितलं, केंद्रातही मी पाहते आणि मी माझं पर्सनल चॉईस सांगते, मी केंद्रात पारायणाला बसत नाही. कारण की मी एकच वर्षी केंद्रात पारायणाला बसले होते, की एक स्त्री ती माईकवरती बोलते आहे, तिच्या मागे सगळे बोटं फिरवत आहेत. कोणी जास्त ग्रंथ वाचत नाही. मी ते खूप अनुभवलेलं आहे. आणि त्या एवढं फास्ट वाचतात. माझं काय म्हणणं आहे, आपण गुरुचरित्र पारायण काही दररोज करणार नाही. 7 दिवस असतात महाराजांची सेवा करायला, ती तरी व्यवस्थित करा ना. म्हणजे एवढं फास्ट ते त्यांच्या कुत्र मागं लागल्या आणि एवढं फास्ट वाचतात त्यांना फक्त वाचून ग्रंथ समाप्त करायचा असतो. त्या ग्रंथामध्ये काय दिलंय, गुरुचरित्र पारायणामध्ये किती सुंदर. मी जेवढेही पारायण केलं ना, मला प्रत्येक वेळी असं वाटतं, की काहीतरी नव्याने मला गुरुचरित्र पारायण कळालेलं आहे. व्यवस्थित शांत चित्तेने वाचा आणि आवाज मोठ्याने वाचा, जेणेकरून आपल्या आजूबाजूचा ओरा जो आहे तो क्लीन होईल, क्लिअर होईल. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नांदेल आणि घरातील निगेटिव्हिटी, जी काही वाईट शक्ती आहे ती गुरुचरित्र पारायणामुळे कमी होते. त्यामुळे मी सगळ्यांना सांगते, तुम्ही घरात जरी पारायणाला बसले ना तरीही चालतं. आता तुम्ही वाचताना हा नियम, तर आम्ही वाचताना आपलं तोंड कोरडं पडतं आहे तर आम्ही पाणी पिऊ शकतो का? नक्कीच पिऊ शकता. आम्ही जी आपली खडीसाखर असते ती तुम्ही ठेवून तोंडामध्ये टाकून वाचू शकता. त्यानंतर काय होतं, आपल्याला आपलं गुरुचरित्र पारायण जे आहे ते वाचण्यासाठी साक्षात दत्त महाराज येत असतात. हो, आपलं गुरुचरित्र पारायण वाचायला दत्त महाराज येतात. आता काय करायचं, जिथे आपण मांडणी केलेली आहे ना साईडला एक पाट असो किंवा आसन असो महाराजांसाठी ठेवायचं. त्या बाजूला सुशोभित रांगोळी काढायची. जेणेकरून आपले दत्त महाराज तिथे येऊन बसतील. आणि जर तुम्ही एवढं फास्ट वाचताय आणि महाराज तिथे जर येऊन बसले, पहिली गोष्ट तर ज्यांना ग्रंथ वाचून समाप्त करायचा असतो ना तिथे महाराज येतच नाही. आपलं पारायण सुरू होण्याच्या अगोदर दत्त महाराजांना विनंती करायची, महाराज मी याची जी सेवा आहे, माझं जे वाचन आहे तुम्ही साक्षात ऐकण्यासाठी या. आणि हो, महाराज येतात. तुम्हाला त्या 7 दिवसात सूक्ष्म रूपात महाराजांची जी अनुभूती आहे ना ती तुम्हाला कळेल तिथे, जर तुम्ही मनातून पारायण केलं ना तर. महाराज आले तिथे ती सुशोभित करायची ती जागा स्वच्छ. आणि गोमूत्र, गोमूत्र तुम्हाला जेवढं घरामध्ये शिंपडता येईल तेवढं शिंपडा. आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्या, कारण की गोमूत्राने घरातील निगेटिव्हिटी कमी होते. आणि आपल्या घरामध्ये कुणीही अतिथी आला तर त्याला काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय जाऊ द्यायचं नाहीये, कारण की कोण कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही. होता होईल तेवढं कमी बोला, मोठ्यांचा अनादर टाळा, खोटं बोलणं टाळा. बाहेर आता जे कोणी जॉबला असेल तर आता आम्ही जॉबहून आल्यावर करू का, 4 वाजेपर्यंत गुरुचरित्र वाचायला चालतं. तुम्ही सकाळीही वाचून जाऊ शकता. त्या दिवशी आरती करणं गरजेचं आहे. सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे. महाराजांना नैवेद्य जे तुम्ही खाणार आहात विदाऊट कांदा लसणाचं, डाळी नाही त्यामध्ये, तेच महाराजांना 7 दिवस नैवेद्य दाखवायचा. तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करायचा. आणि गुरुचरित्र पारायण करताना एक उपाय मी सांगणार आहे, तो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. तर आणि मांडणी, आता विशेष मांडणी
तर आम्ही मांडणी करूनच गुरुचरित्र पारायण करू का? आता तुमचं घर छोटं आहे, तुम्हाला मांडणी करायला जागा नाही, अगदी तुम्ही देवघरासमोर चौरंग मांडून त्यावरती जरी पोथी वगैरे ठेवून गुरुचरित्र पारायण केलं तरीही चालतं, काही हरकत नाही. आणि जर त्यांच्याकडे जागा आहे, वेगळी रूम आहे किंवा तुम्ही तिथे पारायणाला मांडणी करू शकता, तर त्यांनी छान अशी मांडणी करायची. तर मांडणी काय करायची याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणारच आहे. आणि त्यानंतर ग्रंथ 7 दिवस आपल्याला जाग्यावरून हलवायचा नाहीये. वाचायचं, ग्रंथ झाकून ठेवायचा आणि हातपाय धुतल्याशिवाय त्या तिथे ग्रंथाच्या जवळ जायचं नाहीये. आता बाहेरून कोण येतोय डायरेक्ट पूजा मांडणी आहे तिथे जातोय असं नाही. हातपाय धुवायचे मगच तिथे जायचं. कारण की महाराजांची अपार कृपा आहे. हा ग्रंथ साधा, तुम्ही या ग्रंथाला अजिबात हलक्यात घेऊ नका, साधा मानू नका. या ग्रंथाची खूप प्रचिती आहे. आता पुण्यतिथीला याचं पारायण आपल्या, आणि माझं म्हणणं आहे सगळ्यांनी गुरुचरित्र पारायणाला बसा. कारण की वर्षातून दोनदाच आपला अखंड नामजप यज्ञ सोहळा असतो. किती किती सेवेकरी तिथे पारायणाला बसलेले असतात. खूप छान ऊर्जा असते तेव्हा. आणि मेन म्हणजे आपल्याकडून सेवा घडते. आपण असं एकटे पारायण करायला आपल्याला कंटाळा येतो बघा, पण सगळे सोबत असतात, एकमेकांच्या ओढीने आपण पारायण करतो. तर सगळ्यांना विनंती आहे, गुरुचरित्र पारायण नक्की करा. आता काय करायचं, पुरुषांनी सोहळ्यामध्येच गुरुचरित्र पारायण करायचं. स्त्रियांनी साडी घालून, कपाळी कुंकू वगैरे लावूनच, हातामध्ये बांगड्या, पायात जोडवी, पूर्ण आपली जी संस्कृती आहे साडी वगैरे घालूनच पारायण करायचं. त्यामुळे ड्रेस घालू का, मुली असेल त्यांनी सुद्धा साडी घालूनच पारायण करायचं. जेवढं तुम्ही या ग्रंथाला सांभाळाल तेवढे दत्त महाराज तुम्हाला सांभाळतील. तर या पद्धतीने जे आहे गुरुचरित्र पारायण करा. अजून कुठले काही ज्या छोट्या मोठ्या सेवा ज्या आहे गुरुचरित्र पारायणामध्ये. आणि हो, मेन म्हणजे गुरुचरित्र पारायण चालू असताना आपल्या नित्यसेवेत खंडन पडू द्यायचं नाहीये. 3 अध्याय, 11 माळी, आपली जी काही नित्यसेवा आहे ती चालू ठेवायची आहे. ह्या काळामध्ये जेवढं जेवढं महाराजांचं नामस्मरण होईल तुम्हाला, व्यर्थ बडबड करण्यापेक्षा, मोबाईल पाहण्यापेक्षा, महाराजांचं जेवढं नामस्मरण तुम्हाला करता येईल तेवढं नामस्मरण तुम्ही करा. आणि मेन म्हणजे स्वतः ह्या काळामध्ये महाराज कधी कधी काही सेवकांची खूप परीक्षा पाहतात. तुम्ही धीर धरा, अजिबात ग्रंथ सोडायचा नाही. महाराजांना कुठली अडचण आली, महाराजांना हात जोडायचे, महाराज मला ही अडचणीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही धीर द्या म्हणायचं आणि पुढे चालायचं. आपली जी सेवा आहे ती करायची. बाकी तुम्ही फक्त माझ्या म्हणण्यावरती हे गुरुचरित्र पारायण 7 दिवस करून बघा. तुमचं आयुष्य एवढं बदलेल ना की सांगू शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना विनंती आहे, सेवा करा, सेवेकरी व्हा, गुरुचरित्र पारायणाला बसा. आपला खूप मोठा सोहळा आहे हा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी.